पुढची बातमी आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवारांनी एल्गार आंदोलन पुकारलंय। शेतकऱ्यांना विना अट सरसकट कर्जमाफी देण्याची मागणी रोहित पवारांची आहे। आंदोलन दडपलं तर राज्यभर जेल भरो आंदोलन करू, रोहित पवार यांनी दिलेला इशारा। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तातडीनं निर्णय घ्या अशी ही मागणी रोहित पवारांची। छत्रपती संभाजीनगरमध्ये रोहित पवार यांचं एल्गार आंदोलन। शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तातडीनं निर्णय घ्या। या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचा बंदोबस्त छत्रपती संभाजीनगरमध्ये ठेवण्यात आलेला आहे, कारण रोहित पवार यांनी एल्गार आंदोलन शेतकऱ्यांसाठी सुरू केलंय। त्याच पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगरमध्ये पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आलाय। शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती तातडीनं निर्णय घ्या। आंदोलन आमचं दडपलं तर राज्यभर जेल भरो आंदोलन करू असं देखील सांगण्यात आलंय। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर लोंढे आपल्या सोबत आहेत। ज्ञानेश्वर, रोहित पवारांच्या या एल्गार आंदोलनाबद्दल काय माहिती? निश्चितच श्रोता, आपण जर बघितलं तर छत्रपती संभाजीनगरमध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात शेतकऱ्यांना सरसकट विनाअट कर्जमाफी देण्यात यावी या मागणीसाठी थोड्याच वेळात आंदोलन पार पडणार आहे। त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी हा मोठा बंदोबस्त या ठिकाणी लावल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं। खरं तर रोहित पवार ज्या ठिकाणी आंदोलन करणार आहेत ते छत्रपती संभाजीनगर जालना रस्त्यावरील केब्रिज चौक आहे आणि तो चौक जो आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे। या आंदोलनामुळे जे आहे ते वाहतूक मार्गात सुद्धा बदल करण्यात आलाय। मात्र या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जे आहे ते छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी विशेष खबरदारी घेतल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळतं आणि हा मोठा पोलिसांचा बंदोबस्त या ठिकाणी पाहतोय। पोलीस विभागातील वरिष्ठ अधिकारी सुद्धा या ठिकाणी दाखल झाले आहेत आणि थोड्याच वेळात जे आहे ते आमदार रोहित पवार त्याचबरोबर सुप्रिया सुळे यांच्या उपस्थित जे आहे ते या ठिकाणी आंदोलन पार पडणार आहे आणि हे आंदोलन दडपण्याचा बिलकुल ज्ञानेश्वर, धन्यवाद या माहितीसाठी। पोलिसांचा बंदोबस्त आहे, मात्र आंदोलन दडपलं तर जेल भरो करू असा देखील इशारा रोहित पवारांनी दिलाय।